भागातल्या जायचं पाणी नव्हतं, पण आज पाणी आहे आणि ते पाणी जर आम्हाला मिळालं तर निश्चितच धरणामधून सिंचनाला पाणी जाईल, पिण्याला पाणी जाणार नाही ह्याच्या पुढे. हे आमचं धोरण आहे. आता ह्याच्या पुढे शासनाला म्हणा तुम्ही तुमचे धोरण आखत बसा. येणाऱ्या 2 वर्षांमध्ये शासनाने त्यांच्यासाठी स्वतंत्र धरणं बांधावी, शहरातल्या लोकांना पाणी द्या. आमच्या शेतीवर बांधलेल्या, आमच्या पैशातून बांधलेल्या, सिंचनाच्या नावाने बांधलेल्या धरणाचं पाणी फक्त शेतीला जाईल, प्रायोरिटीने जाईल. तुमच्या कलेक्टरांशी तर मी सकाळी बोललो, त्यांनी उद्या मला भेटीची वेळ दिली 11 वाजताची. मी जातोय त्यांना भेटायला. हे सगळे प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. तुमच्या आमदारांचे फोन आला काय त्यांचा मला, त्यांनी सांगितलं आम्ही मंत्र्यांसोबत बैठक लावली, पालकमंत्र्यांसोबत बैठक लावली. एका शेतकरी पोलिसांना म्हणा गाड्या फोडा. ॲम्ब्युलन्सची गाडी द्या इकडून रॉंग साईडने येऊ द्या ना. याची दवाखान्याची गाडी असेल ते रॉंग साईडने द्या, ॲम्ब्युलन्सला जाऊ द्या. हा नाही तर रॉंग साईडने ॲम्ब्युलन्सला जाऊ द्या. इकडून येऊ द्या तिला. हा रोड संपूर्ण मोकळा आहे आई करता. नाही नाही ॲम्ब्युलन्सला जा. वरिष्ठ मंत्री या सगळ्या संदर्भामध्ये बोलून आम्हाला आश्वासन देत नाहीत, माईक समोर कॅमेऱ्यासमोर आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही इथे बसलेले आहोत. जात असतील तर त्या गाड्या फोडून काढा, त्या गाड्या फोडून काढा. माझा आदेश आहे, मी स्वतः ती गाडी फोडून काढेन. वाटल्यास माझ्यावर वाटतील ते गुन्हे दाखल करावे. जर एका शेतकऱ्याची आत्महत्या होत असेल, 10 शेतकरी आत्महत्या करत असताना जर हे शासन असंवेदनशील राहत असेल तर ह्याच्या पुढे फोडतोडीचा मार्ग आम्हाला मान्य आहे, बिलकुल मान्य आहे. काही चिंता करू नका. मी तुरुंगात जायला तयार आहे. पोलिसांनी कुमक मागवावी, पोलिसांनी इथं कुमक मागवावी, मला तुरुंगात घेऊन जावं, माझी तयारी आहे.